तर मित्रांनो मी आता आले मळीमध्ये बघा. मळीमध्ये व्यवस्थित पाणी लागले कारण ही मळी उपलाटायची आहे. याची चिखल करणे योग्य आहे. मी पायामध्ये बघा बूट घातलेत जे चिखलामध्ये घालतात ते. हे बूट मी ॲमेझॉनवरून घेतले होते 2 वर्षापूर्वी. तुम्ही पण हे बूट वापरू शकता. याच्यामुळे पायाला अजिबात टोचत नाही. मित्रांनो चला आपण आता चिखल करायला सुरुवात करूया. आमच्या टोप्यात बसता घालून कोणता चलो चलो गाड़ी
ढकल, हा असं ढकल, हा. एका मळीची चिखल करून मी मशीन बाहेर घेतलं आहे. मशीनमध्ये खूप सारं गवत अडकलं होतं. या बाजूचं गवत पप्पांनी काढले बघा. खूप सारं गवत होतं. एवढं गवत एका बाजूला अडकलं होतं. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला पण तेवढंच गवत अडकलं आहे. पप्पा ते काढत आहेत, मी तुम्हाला दाखवतो. अजून त्याच्यामध्ये बरंच अडकलेलं गवत आहे. हे बघा इकडे. एक चांगलं काम होतं, जे मळीमध्ये गवत असतं ना ते सर्व ह्या फाळांमधून अडकून सर्व बाहेर येतं. अजिबात गवत मळीमध्ये चिखलामध्ये राहत नाही. त्याच्यामुळे हा एक फायदा आहे या फाळांचा. इकडे अंश पण पप्पांना मदत करतो आहे मशीन साफ करायला. मित्रांनो, चिखल झाली आहे बघा पूर्ण मळीची. आता ते बांधावरती वगैरे चिखल थोडा राहिला होता घालायचं, ते घालायचं काम चालू आहे. आणि आता मग लावायला सुरुवात करणार. त्याआधी इकडे बघा किती मस्त ढग आलेत. निसर्ग खूप छान खुलला आहे. मित्रांनो, तुम्ही पण या भात लावायला, खूप मजा येते. मी वाट बघतोय तुमची भात लावायला. इकडे अंश आणि आजोबा दोघंजण मजा करतायत. इकडे आरोही जो बांधावरती चिखल घालायचा राहिला होता तो घालते. आणि इतर कामं म्हणजे कोपरा वगैरे थोडा राहतो मशीनमध्ये चिखल करायचा, तो त्याची चिखल करायला लागते मग कुदळ्याने. त्याची पण इकडे आता कामं चालू आहेत आतमध्ये मळीमध्ये. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या मळीमध्ये आहोत. इकडची पण एका मळीची चिखल मी केली आहे. त्यानंतर आई खत वगैरे टाकून झाल्यानंतर पेंड्या पसरवण्याचं काम करते बघा. या ठिकाणी इकडे पेंड्या आणून ठेवल्या होत्या मी. तुम्ही बघितलं असणार नक्कीच. पेंड्या कशा असतात, दाढ म्हणतो आम्ही त्याला. ती दाढ आहे ती काढून येते, त्याच्या पेंड्या बांधून ठेवल्या आहेत. आणि त्या मग आता चिखलात टाकून मग पुढे ते भात लावणार. मित्रांनो, तुमचं भात लावून झालं की नाही? किती लावलात? माझं बघा एवढं लावून झालं आहे भात. खालच्या मळ्या सर्व लावून झाले आहेत आणि वरच्या पण सर्व लावून झाले आहेत. आता फक्त मधल्याच थोड्याशा लावायच्या बाकी आहेत. मित्रांनो, आता चहा प्यायचा टाईम झाला आहे बघा. चहा आला आहे, पाऊस, थंडी लागते आणि त्यात कोरा चहा आहे मस्तपैकी एकदम. आलं वगैरे टाकून चहापात टाकून केलेला, खूप छान. प्यायला खूप मजा येते थंडीतून. तुम्ही पण याचा नक्कीच अनुभव घेतला असणार. आमची चहा पिऊन झाली आहे. आता अहनची चहा प्यायचा वेळ सुरू आहे. बिस्किट आणि चहा खातोय छत्री खाली बसून मस्तपैकी. पाऊस पडतोय बारीक बारीक. चला पुढच्या मळीची चिखल करूया.